तो मुद्दा लक्षात आला इथे. आपल्याला काय प्रथमतः बघायचंय, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्राइस किंवा किंमत जी आहे ती कुठे गेली पाहिजे, ह्या अप्पर बोलिंजर बँडच्या बाहेर तिथे गेली पाहिजे प्रथमतः. बरोबर. नंतर अगेन प्राइस कुठे गेली पाहिजे, दुसऱ्या अटेम्प्टला गेली पाहिजे. जर तुम्ही ह्या अप ट्रेंडच्या नंतर इथं जर बघितलं तर प्राइसनी इथं एक हाय केला होता आणि इथं एक हाय केला होता. जेव्हा केव्हा बुलिंजर बँडच्या बाबतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करता आय डोंट नो, बट एक गोष्ट लक्षात राहून द्या की जर एक हेल्दी अप ट्रेंड झालाय, काय, एक हेल्दी अप ट्रेंड झालाय इकडनं, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा प्राइस जी आहे थोड्या इंचने जरी बाहेर गेलेली आहे आणि सेकंड अटेम्प्टला परत एकदा ती हायर मार्जिननी जर आपल्याला वरच्या खालच्या बाजूला जाताना दिसते, त्या लोअर बोलिंजर बँडच्या आत बाहेर जाताना दिसते, तर ती एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी असते व्हॉलेटिलिटीच्या हिशोबाने. कारण तिथे एक एस एल हंटिंगचा जो आहे तो क्लिअर रन झालेला असतो. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलात तर इथं मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स एक रेंज झाली होती, त्या रेंजमध्ये 2 ते 3 वेळेस प्राइस जी ती लोअर बोलिंजर बँड लोबीच्या बाहेर जी ती गेली होती आणि इथं सगळ्यात जास्त मार्जिन गेली. पण जेव्हा केव्हा ती इनर आली, तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा अप मूव जो आहे तो आपल्याला होताना दिसला. मग याला सेल कोट पर्यंत करायचं नाही, जोपर्यंत किंमत कंटिन्युअसली जी आहे ह्या बुलिंजर बँडच्या बाहेर जनरली 2 अटेम्प्ट मध्ये जात नाही आणि एक इस्टॅब्लिश हाय होत नाही. आता तुम्ही म्हणाल की सर इथं तर बाहेर गेली होती, इथं पण बाहेर गेली होती, बट ऑब्झर्व जर इथं स्ट्रक्चर जर ऑब्झर्व केलं तर त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने रेस्टर्न झोन जो आहे तो ह्याच्या आसपास होता आणि इकडनं सेलअप चालू झाला होता. म्हणून इथं भलेही किंमत आपल्याला बाहेरच्या बाजूला जाताना दिसते, ते जस्ट एक नॉर्मल पुलबॅक आहे. त्या नॉर्मल पुलबॅकमध्ये त्याकडे आपण लक्ष न देणं गरजेचं आहे. आय रिपीट, सांगणं हेच आहे की जेव्हा केव्हा प्राइस जी त्या बुलिंजर बँडच्या बाहेर दुसऱ्यांदा निघते, त्याच्या अगोदर इथं ती निघली होती, एकदम छोट्याशा मार्जिनने निघली होती, त्यावेळेस प्राइसला बघायचं. जर याच्या खाली ती जात नाही आणि रिकव्हरी करते तर तुमचा हा झोन जो आहे तो एक एस एल असू शकतो. तिकडनं तुम्हाला लॉंग जायचं आणि लॉंग जाताना एक बघायचं इकडनं प्राइसचा काय झाला होता, फॉल झाला होता. मग पुढचं स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरचा फॉल कुठे आहे, त्या झोनकडे पर्यंत तुम्ही जो आहे तो टार्गेट झोनच्या आसपास जाऊ शकता. इन केस तुम्हाला रिव्हर्स करायचा, रिव्हर्सच्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा केव्हा एक सॉलिड अप मूव्ह झाली आणि सॉलिड अप मूव्ह नंतर अप्पर बोलिंजर बँडच्या बाहेर किंमत गेली बघा, इथे गेली आहे, तर हा पहिला अटेम्प्ट जो आहे तुमच्यासाठी अलर्ट सिग्नल आहे की जो की आपल्याला तो सांगत असतो की इथे एक डायव्हर्जन जो आहे व्हॉलेटिलिटीच्या हिशोबाने होऊ शकतो. आणि सेकंड टाइम ज्यावेळेस प्राइस इथे जाते तर तो तुम्हाला एक रेडीमेड तिथे एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जो होतो देत असतो. फक्त आणि फक्त तुमचा एस एल प्रॉपरली तुम्ही ते ठेवा आणि त्याला ट्रेल करत जावा, बस. बाकी त्याच्यामध्ये वेगळं काही करणं गरजेचं नाही. ही गोष्ट कळाली. जे तुम्हाला बॉलिंजर बँड वरती बघायचं आहे ती गोष्ट तरी तुम्हाला वेट हेच करायचं की जोपर्यंत किंमत, जर बाईंगचा तुमचा मूड आहे तर बोलिंजर बँडच्या खालच्या बाजूला प्राइस पहिल्यांदा गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्टला जेव्हा किंवा लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर किंमत जाईल त्यावेळेस तुम्ही तिथं प्राइस ऍक्शन क्लोजली वॉच करा. आणि जर एवढी मोठी रेड कॅन्डल होऊन सुद्धा त्या कॅन्डलचा लो तुटत नसेल तर तुम्ही सिम्पली तिथं बाय म्हणून जावा. एक छोटासा स्टॉप लॉस तुमच्या रिस्क रिवॉर्ड किंवा रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने करा. आणि टार्गेट जो आहे जिथनं त्या स्ट्रक्चरचा फॉल झालेला आहे, आयदर दिस वन और आयदर धिस वन, विथ पेशन्स जे ते टार्गेट तुम्ही प्लेस करू शकता. अशा पद्धतीने बोलिंजर बँडला तुम्हाला उपयोगात आणायचंय. हा मुद्दा, हा पॉइंटर कळाला का? येस नो प्लीज पार्टिसिपेशन एव्हरी वन. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा येस ऑर नो. येस. आता दुसरा जो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा तो म्हणजे आर एस आय आणि मनी फ्लो इंडेक्स. जसं मी अगोदर सांगितलं, आर एस आय आणि मनी फ्लो इंडेक्स जे आहे ते आपल्याला हिंट आउट करत असतात प्राइसमध्ये नेमकं बिहेवियर जे आहे ते काय चाललंय. जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही इथं जर बघत असाल तर इथं काय तुम्हाला लक्षात येत आहे, मनी फ्लो इंडेक्स जो आहे तो अपोजिट साईडला आपल्याला इथं मूव्ह होताना दिसतोय, जो की ओव्हरबॉट किंवा ओव्हर बॉट टेरिटरीमध्ये इकडे वरच्या बाजूला. मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची का, इथं जर प्राइस खालच्या बाजूला जाते मग आपण एक्सपेक्ट करायचं का शॉर्टसाठी? नक्कीच नाही. कारण ऑलरेडी मनी फ्लो इंडेक्स जो आहे इकडे एक डायव्हर्जनचा जो केस जो आहे तो क्रिएट करू शकता आणि तो एक ओव्हरबॉट झोनमध्ये आहे. म्हणजे इथे सेलचे स्वप्न अजिबात बघायचं नाही. आणि तुम्ही इथं बघू शकता जेव्हा केव्हा प्राइस या लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघाली तिकडनं प्राइसने एक चांगली रिकव्हरी केली. त्याच वेळेस जर आर एस आय जर बघितला तर आर एस आय सुद्धा काय, तो ओव्हरबॉट झोनमध्ये ऑलरेडी तो गेलेला नव्हता. तिकडनं थोडासा नॉर्मली तो कुलअप झाला आणि तिकडनं पुन्हा एकदा मार्गक्रमण जो आहे तो आपल्याला वरच्या बाजूला करताना तिथं दिसला. आता महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे,
ज्यावेळेस तो राईज केल्यानंतर एक पर्टिक्युलर 2 अटेम्प्ट तिथे केलं, 2 अटेम्प्ट नंतर पुन्हा थोडीशी प्राइस इथे झाली. खिचडी झाल्यानंतर प्राइसने RSI जर तुम्ही बघितला प्लस मनी फ्लो इंडेक्स जरी बघितला तर तो आपल्याला वरच्या बाजूला तिथे जाताना दिसला. बट इथं जर ऑब्व्हियसली बघितलं, इथं मोठ्या व्हॉलटिलिटी नंतर एक हाय जो आहे तो क्रिएट झाला आणि तो हाय अप्पर बोलिंजर बँडच्या बाहेर आपल्याला बांधताना तिथं दिसला. आणि ज्यावेळेस तो हाय झाला त्यावेळेस मनी फ्लो इंडेक्स जर तुम्ही बघितलं तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती ऑलमोस्ट ओव्हरबॉट झोनच्या आसपास आपल्याला बांधताना दिसली. RSI जर बघितला तर RSI मिडल ऑफ द झोन आपण म्हणू शकतो, जो क्रिएट जनरली होताना दिसला. सेकंड टाइम ज्यावेळेस बॉलिंजर बँडच्या बाहेर प्राइस आपल्याला, पहिलं जे लक्ष द्यायचंय ते किमतीकडे द्यायचंय, त्यामध्ये आपल्याला हे लक्ष द्यायचंय की अप्पर बॉलिंजर बँडच्या बाहेर किंमत गेली का. हा पहिला अटेम्प्ट होता. इथून अलर्ट वरती यायचा आणि 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमनुसार सेकंड अटेम्प्ट इथं तुम्हाला क्रिएट झाला. त्यावेळेस तुम्ही जर मनी फ्लो इंडेक्सची जर रिडिंग जर बघितली तर ती ऑलमोस्ट जी ह्या झोनच्या आसपास आपल्याला होताना दिसली. आणि जर ह्या दोन लाईन्सला आपण जर कनेक्ट जर इथं जर केलं, ह्या दोन लाईन्सला म्हणजे ह्या टॉपला आणि ह्या टॉपला जर आपण जर कनेक्ट जर केलं तर इथं जी मनी फ्लोची रिडिंग ह्या पर्टिक्युलर पॉइंटला 80च्या आसपास होती, ती रिडिंग जी आहे इथं 70च्या आसपास लुडकताना दिसली. म्हणजे प्राइस जी आहे ती खालची एक लोअर हाईज बनू राहिली आहे. आणि RSI सुद्धा आपल्याला, सॉरी, मनी फ्लो इंडेक्स जो की किंमत अधिक व्हॉल्यूमला कन्सिडर करतो तो आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसला. बट आणखीन एक गोष्ट जो पॅरामीटर बघितला, RSI ची जर व्हॅल्यू जर आपण बघितली तर RSI एक लोअर हाय क्रिएट होता दिसला. बट अगोदरच्या टॉपची जर आपण इथं रिडिंग जर घेतली ती 74ची होती आणि इथल्या टॉपची जर रिडिंग जर बघायची जर झाली तर ती रिडिंग जी आहे ती अगेन घटताना दिसली, जी की 71ची आहे. याचा अर्थ असा आहे की तिथं तिन्ही केसमध्ये डायव्हर्जन्स आहे. डायव्हर्जन्स इन द सेन्स मनी फ्लो इंडेक्स जो की प्राइस आणि व्हॉल्यूम जो आहे तो दाखवतोय, त्याच्यामध्ये सुद्धा डायव्हर्जन झालेला आहे. आणि हा डायव्हर्जन जो आहे तो एक बेरिश केसवाला आपल्याला तिथं आहे. इथं मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये आपल्याला तो डायव्हर्जन्स होताना दिसतोय. सिमिलरली RSI मध्ये सुद्धा एक डायव्हर्जन्स जो आहे 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तो सुद्धा मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये जाताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचा जो आपला इन्स्पेक्शन पॉईंट आहे जो की प्राइस ऍक्शन आहे, त्या प्राइस ऍक्शनला बघितल्यावर सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की तिथं सुद्धा एक अप्पर बोलिंजर बँडच्या बाहेर प्रथमतः किंमत निघाली होती. सेकंड टाइम ज्यावेळेस अप्पर बोलिंजर बँडच्या आसपास किंमत निघाली, इथं आपण सेल इनिशिएट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच किमतीमध्ये प्राइसमध्ये आपल्याला एक गॅप तयार होऊन तिथनं आपल्याला मोठा फॉल जो आहे तो होताना दिसला. हे एक्झाम्पल व्यवस्थितरित्या समजलंय? येस नो टपाटपा मला चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पलकडे, बेरीज एक्झाम्पलकडे जायला. आता दुसरं जे एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं जर झालं इकडे, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला डायव्हर्जन जो आहे तो ट्रॅक आउट करायचा आहे. इथं जर ऑब्झर्व जर तुम्ही करत असाल या पर्टिक्युलर पॉइंटला, इथं प्रथमतः प्राइस जे आहे याला झूम इन करतो. लेट गो. या पर्टिक्युलर पॉइंटला किंमत जी आहे, या पर्टिक्युलर दिवशी इथं काय झाली, किंमत बोलिंजर बँडच्या बाहेर निघाली, म्हणजे अलर्ट सिस्टीम झाली. आता सेकंड टाइम जेव्हा केव्हा प्राइस त्या अप्पर बोलिंजर बँडच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल बट फेल होईल, हा तुमचा सेकंड अटेम्प्ट झाला. त्यावेळेस मनी फ्लोची रिडिंग बघा, वरच्या बाजूला मनी फ्लोची रिडिंग जी 80च्या वरती होती, तुम्हाला ती नेक्स्ट टाइम ज्यावेळेस हाय झाला त्यावेळेस ती 80च्या खाली होताना दिसेल. म्हणजे ही एक केस काय झाली, डायव्हर्जन झाली, की जी मनी फ्लो इंडेक्स किंमत आणि व्हॉल्यूम या दोघांचा कॉम्बिनेशन आहे, ती आपल्याला काय दिसली, घटताना कमी होताना दिसली किंवा मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसली. आणि त्याच वेळेस जर RSI ची जर रिडिंग आपण इथं जर ऑब्झर्व करत असाल तर ऑब्व्हियसली बघा, RSI मध्ये आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल एक्झॅक्टली इक्वल लेवलला RSI होता. म्हणजे तो वाढलेला नव्हता आणि घटलेला नव्हता. आणि त्यानंतर एक वन साइडेड फॉल जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसला. म्हणजेच ह्या फॉलमध्ये आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की जो की पहिला पॅरामीटर लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे किंमतीकडे. किंमत जेव्हा RSIच्या, सॉरी, बोलिंजर बँडच्या बाहेर पहिला अटेम्प्ट करेल त्यावेळेस तुम्ही अलर्ट मोडवरती जायचं, तुमच्या वॉच लिस्टला तो पर्टिक्युलर स्टॉक 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ठेवायचा. आणि सेकंड टाइम एखादी मोठी कॅन्डल येऊन सुद्धा जर फॉलो थ्रू बाईंग येत नाहीये, तिथं व्यवस्थितरित्या मनी फ्लो इंडेक्सचा डायव्हर्जन होत आहे का, त्याच वेळेस इक्वल हाय
किंवा आर एस आयचा खालच्या बाजूला डायव्हर्जन्स होतोय का ते बघणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही तुमची ट्रेडिंग जे काय आहे ते इनिशिएट करू शकता, ट्रेड जो आहे तो इनिशिएट करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टार्गेटचा प्रश्न आहे, टार्गेट मी किती ठेवायचं, बरोबर. त्यामध्ये मी एक सिंपल गोष्ट हीच सांगेल की जेव्हा केव्हा तुम्हाला असा काहीतरी गोष्ट तिथं बघायला भेटते आणि कळतंय की तुमचा ट्रेड जो आहे एकदम राईट डायरेक्शन मध्ये तिथं जाताना आपल्याला तिथे दिसतोय, तर सिम्पली एक फिक्स ठेवणं गरजेचं आहे, की एक फिक्स पॅटर्न ठेवणं गरजेचं आहे. हा काय झाला, त्याचा लो झाला, आणि हा त्याचा पर्टिक्युलर काय झाला, हाय झाला. या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो बघणं गरजेचं आहे. आणि एकदा की तुम्हाला कळतंय की बॉस इकडनं आपल्यासाठी एक एंट्री होते, तर तिकडनं तुम्ही एंट्री ज्यावेळेस होते, ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल तो तो डिफरन्स जो आहे तो तुमचा टार्गेट असणार आहे. इन केस टार्गेट हिट होऊन सुद्धा जर किंमत रिव्हर्सल करत नाहीये आणि तुम्हाला बोलिंजर बँड किंवा आर एस आय किंवा मनी फ्लो इंडेक्स तीच गोष्ट दाखवू राहिले, त्या केसमध्ये तुमच्या झोनच्या आसपास जो आहे तुमच्या एस एल ला ट्रेल करणं हे एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचं साधन जे आहे तिथं आपल्याला होताना दिसू शकतं. आणि ट्रेल केल्यानंतर जर तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे या पद्धतीने होताना दिसू शकतं. हे एक बेरिशचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल समझ में आया एव्हरीवन? प्लीज, समजलंय? चॅट बॉक्स मध्ये पटापटा सांगा. येस नो प्लीज सांगा तिथे. एकच मेसेज आला, 4 लोकांचे मेसेज कमीत कमी आले पाहिजे. 2 मेसेज. आता मला मेसेज वाचावं लागतात बघा ना तुम्ही, म्हणजे तुम्ही किती ऍक्टिव्हली तिथं रिप्लाय केलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत मार्केटमध्ये, बट नो वन इज बिंग इंटरेस्टेड इन द प्रोएक्टिव्हनेस. आणि एवढं जर तुम्ही लेझीनेस जर दाखवत राहिलात, तर ऑब्व्हियसली दॅट विल बी बॅड थिंग ऑन यू. तर आता दुसरा डायव्हर्जनचा केस जो आहे तो आपण इथं चेक करूयात, की ज्यानुसार आपल्याला ऑपॉर्च्युनिटीचा जो एक स्टिंग जो म्हणतो आपण त्याला, तो चेक करणं गरजेचं आहे. तर डायव्हर्जन्स बेसिकली इथं बघूयात. तर इथं बघा, फर्स्ट अटेम्प्टला इथं किंमत जी आहे ती लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघाली. आता जेव्हा केव्हा प्राइस याच्या लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघते, त्यानंतर तुम्ही अलर्ट मोडवरती राहणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सेकंड अटेम्प्ट जे आहे प्राइस इथं पण निघाली ती, बट नो डाऊट आपण त्याकडे तुम्ही लक्ष दिलंय नाही दिलं आय डोंट नो. इथं सुद्धा निघाली ती, इथं सुद्धा एक डायव्हर्जन जो आहे तो आपल्याला क्रिएट होताना दिसला, इथं सुद्धा तुमची एंट्री होताना दिसू शकते. बट एखाद्याला मोठी बिगर कॅन्डलचं जर क्रायटेरिया त्याने जर ठेवलंय, आय गेस मी त्याला झुमिंग करतो बघा इथे. तर जेव्हा केव्हा प्राइस ही लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघते, त्यावेळेस तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे. सेकंड टाइम जेव्हा केव्हा प्राइस ही त्या लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघेल, त्यावेळेस तुमची एंट्री जी तुम्ही प्लॅन करू शकता, सब्जेक्टेड टू आर एस आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होताना दिसली पाहिजे, आणि त्यावेळेस वेळेस मनी फ्लो इंडेक्सची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होताना दिसलं पाहिजे. बट इथं इन केस इथं काय झालं, थोडं बहुत साईडवेज झाल्यानंतर एक बिगर कॅन्डल आली, आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा रिव्हर्सल जो आहे त्या पर्टिक्युलर दिवशी, आणि नंतर सेकंड दिवशी सुद्धा आपल्याला त्या डायव्हर्जनच्या बळावरती होताना तिथं दिसलेलं आहे. तर आता बघूयात नेमकं काय झालंय. तर आपल्यासाठी अलर्ट जो आहे तो ह्या पर्टिक्युलर दिवशी झाला होता. त्यावेळेस जर तुम्ही मनी फ्लो इंडेक्सचं जर इथं रिडिंग जर बघितली, तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की डायव्हर्जनची पहिली स्टेप जी इथं क्रिएट झाली होती. सेकंड टाइम ज्यावेळेस प्राइस जी त्या लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर निघाली, त्यावेळेस सुद्धा किंमत जी आहे ती ऑलमोस्ट डायव्हर्जनच्या केसमध्ये होती. म्हणजे जर इथं मला तुम्हाला चार्टवरती जर सांगायचं जर झालं, लेट मी शो यू बाय झुमिंग इन. तर पहिल्यांदी जी आर एस आयची जी सॉरी मनी फ्लो इंडेक्सची जी रिडिंग जी होती, हॉरिझॉन्टल लाईन जर मी इथं जर काढली, तर 9 वाजून 24 मिनिटांनी ती ऑलमोस्ट 3.77च्या आसपास होती, जी की ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास होती. आणि जेव्हा सेकंड टाइम बोलिंजर बँडच्या बाहेर किंमत ज्यावेळेस निघाली, त्यावेळेस मनी फ्लो इंडेक्स जो होतो 9.54च्या आसपास आपल्याला जाताना दिसला. म्हणजे काय झालंय, किंमत जी आहे कमी वरनं जास्तीकडे जाते. म्हणजे या केसमध्ये इथे काय उरायलाय, सिंपल भाषेमध्ये याला म्हणतात डायव्हर्जन्स. कारण मनी फ्लो इंडेक्स जो आहे तो वाढू राहिला आणि किंमत जी ती घटू राहिली, म्हणजे डायव्हर्जन जो आहे तो तयार होऊ राहिला. त्याचबरोबर इथं आर एस आयचा आपण आता इथं झूम इन करूयात, आणि आर एस आय मध्ये काय होतंय ते एकदा चेक करूयात. आर एस आय मध्ये जर तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व केलं, तर सकाळचा 9 वाजून 21 मिनिटाची रिडिंग 14.14ची होती, आणि सेकंड अटेम्प्टला जर आपण इथं रिडिंगची व्हॅल्यू जर बघितली, तर ती आपल्याला 18.22 आपल्याला होताना दिसते. म्हणजे इथे सुद्धा डायव्हर्जन्स होताना दिसला. म्हणजे तुमची किंमत जी आहे ती खालच्या बाजूला गेली आहे, बट आर एस आयची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला वाढताना दिसली आहे. हे एक सिम्पलचं बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत, की जे की मनी फ्लो इंडेक्सची व्हॅल्यू शून्याकडनं किंवा 6 वरनं 12 होते, आर एस आयची व्हॅल्यू जी आहे ती 14 वरनं 16 होऊ राहिली, आणि त्यावेळेस किंमत
वाढण्याऐवजी घटते, म्हणजे तिथं डायव्हर्जन्स तयार होतो आणि तो डायव्हर्जन्स तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 1 वाजून 30 मिनिटानंतर, म्हणजे इथं जो आहे तो 11 वाजून 36 मिनिटांनी तुमच्यासाठी एक डायव्हर्जन्सचं केस झालं होतं, तुमची एंट्री झाली, तुम्ही एक स्टॉप लॉस जो आहे त्या झोनच्या आसपास ते किंबहुना बघितलं जायचं काय महत्व फ्लोच्या दिसते. खालच्या आसपास तुम्ही तिथं ठेवताय. ऑटोमॅटिकली तुमच्याकडनं जे आहे ऑपॉर्च्युनिटी एक चांगली जी आहे ती क्रिएट होताना ते होऊ शकते. तुम्ही थांबताय एक स्पेसिफिक, तुम्हाला माहिती आहे रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने 15 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस स्पॉटमध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर लेवलच्या खाली प्राइस जर जाते, माझ्यासाठी एक्झिट राहणार आहे. बट त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही एक एंट्री झाल्यानंतर जी मूव जी झाली त्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी, म्हणजे इथं तुमची एंट्री होती 26,091, ऑलमोस्ट 77चा लो झाला. आणि त्यानंतर जी प्राइसचं जे बिहेवियर तुम्हाला इथं होताना दिसलं त्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी, ते ऑलमोस्ट 100 पॉईंटची रिकव्हरी त्या 3 मिनिटाच्या डायव्हर्जनच्या हिशोबाने होताना दिसली. हे जे डायव्हर्जन झालं ते दोन ठिकाणी झालं. एक म्हणजे मनी फ्लो इंडेक्स, जे की किंमत अधिक व्हॉल्यूमला कन्सिडर करतं, आणि दुसरं म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जे की ताकद किती ट्रेंडमध्ये आहे हे होताना दिसतं. सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर ज्याचा तुम्हाला इनिशिएट करायचा आहे तो म्हणजे प्राइस किंवा किंमत जी आहे ती लोअर बोलिंजर बँडच्या बाहेर ज्यावेळेस प्रथमतः बाहेर निघेल त्यावेळेस तुम्ही तिथं अलर्ट व्हायचंय. सेकंड टाइम जेव्हा केव्हा प्राइस जी आहे ती बोलिंजर बँडच्या बाहेर जाईल त्यावेळेस तुमची एंट्री जी तिथं तयार करणं गरजेचं आहे. 17-18 पॉईंटचा स्टॉप लॉस घेणं तिथं सिस्टीममध्ये ठेवणं गरजेचं आहे, आणि तो स्पॉटवरती नॉट इन ऑप्शन्स. आणि ते एकदा झालं की ऑटोमॅटिकली प्रिव्हियस जो कुठं रेजिस्टन्स आहे तो तुम्ही एक टार्गेट झोन जो आहे तो तिथं करू शकता. दॅट इज द सिम्पल स्ट्रॅटेजी. सेकंड टाइम, सेकंड जी गोष्ट तुम्हाला त्याच वेळेस बघायची ती म्हणजे मनी फ्लो इंडेक्स. मनी फ्लो इंडेक्सची जी रिडिंग खालून 6 वरनं 12 होते, आणि त्याच वेळेस आर एस आयची रिडिंग सुद्धा 10 वरनं 15 होती. ही गोष्ट आपल्याला जर होत असेल तर तो एक बुलिश डायव्हर्जन्स आहे, आणि तो इंट्राडे मध्ये 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तो तुमच्यासाठी होताना दिसू शकतो. यामध्ये दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची ती म्हणजे संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण जर संयम जर असेल तर आणि तरच तुम्ही याच्यामध्ये तुम्ही पैसा जो आहे तो बनवू शकता. संयम जर तुमच्याकडे नसेल, म्हणजे मी 11 वाजून 30 मिनिटांनी तिथे एंटर करतोय, माझा स्पॉट मधला स्टॉप लॉस जो आहे तो 20 पॉईंटचा मी कन्सिडर करतोय, 20 पॉईंटचा एस एल जो आहे तो मी घेतलाय. बट माझ्याकडे काम आहे, मला वेळ नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही तिथं टार्गेट जो आहे तो सेट करणं गरजेचं आहे. आणि टार्गेट सेट करणे एक सिंपल सी ट्रिक सांगतो. स्पॉटचा जो चार्ट आहे तिथं जिथं कुठं हाय झालेला आहे किंवा दिवसाचा जिथं कुठं हाय आहे तिथं तुम्ही अलर्ट जो आहे तो लावून ठेवा. त्या अलर्टच्या तिथं प्राइस गेलेली असेल जेव्हा केव्हा ट्रिगर होईल त्यावेळेस तुम्ही त्या ऑप्शनमध्ये सरळ सरळ जायचं आणि तिकडनं जे आहे ते एक्झिट करायचंय. आता याच्यामध्ये अगेन टार्गेट कसं हे करायचं ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो. इथं तुमच्यासाठी लो पॉईंट झाला आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो तुमचा स्विंग हाय पॉईंट झाला. तर हा लो आहे आणि हा हाय आहे. तर टार्गेट तुम्ही इथं तुमची ज्यावेळेस बॉलिंजर लोअर बॉलिंजर बँडच्या बाहेर किंमत ज्यावेळेस निघते, ह्या लो हाय आणि लो मधला जो काही डिफरन्स असणार आहे तो तुमचा टार्गेट वाला झोन असणार आहे. म्हणजे या केसमध्ये या दोघांमधला हा डिफरन्स आहे, हा पर्टिक्युलर तुमचा टार्गेट झोन असणार आहे. दिस विल बी युअर टार्गेट. दॅट इज द सिम्पल थिंग टू अंडरस्टँड ओव्हर इयर. याच्यामधला जो डिफरन्स असेल दॅट विल बी युअर टार्गेट झोन टू अंडरस्टँड ओव्हर इयर. समजलं की गोष्ट? येस नो प्लीज चॅट बॉक्समध्ये. तर याच्यामध्ये आपण डायव्हर्जनचा उपयोग करतो. डायव्हर्जन्समध्ये काय होतंय की मनी फ्लो इंडेक्स जो आहे तो कमीची रिडिंग जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते, परंतु त्याच वेळेस प्राइस किंवा बोलिंजर बँडमध्ये आपल्याला हे कळतंय किंमत किंवा प्राइस जी आहे ती वरनं खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. त्याच वेळेस आर एस आयची जर रिडिंग जर बघितली किंवा आर एस आयचं बघितलं तर आर एस आय खालून म्हणजे 14 वरनं 18 वरती गेलं म्हणजे तो डायव्हर्जन्स होता, आणि जर तो डायव्हर्जन्स होत असेल तिकडनं प्राइस किंमत मध्ये एक फ्लो जो आहे तो आपल्याला होताना दिसेल. म्हणजे 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या बेसिसवरती तुम्ही हा एक ट्रेड जो आहे तो बेस्ट पद्धतीने जो आहे तो कॅरी आउट करू शकता. ओके. दुसरं, हे इंडिकेटरचं सिस्टीम मॉड्यूल जे आहे ते मला सेव्ह करायचं आहे. तर तुम्हाला ते 4 डॉट दिसतील, तुमच्या मोबाईलमध्ये पण दिसतील, टॅबमध्ये पण दिसतील, डेस्कटॉपमध्ये पण दिसतील. तिथे जावा आणि सिम्पल सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट म्हणा, ज्याच्यामध्ये मनी फ्लो इंडेक्स ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये MFI. इथं जुलैचा मी फ्युचर घेतला जो की जास्त डायनॅमिक असतो स्पॉटपेक्षा, आणि सगळ्यात महत्वाचा RSI जे की डिफॉल्ट इंडिकेटर, त्यानुसार तुम्ही इथं सेव्ह करा आणि त्याला हे करा. मला जर याला रिकॉल करायचं आहे इथं जाऊन मी फक्त त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. समजा मला हे इंडिकेटर वरती घ्यायचं तर मी सिंपल वर क्लिक करेल, ते वरती येऊन जाईल. हे खाली मला इंडिकेटर घ्यायचंच नाहीये, सिंपल हे दोन्ही इंडिकेटर वरती घेईल. समजा मला हे सगळ्यात टॉपला मिडलला पाहिजे तर त्या हिशोबाने मी ते करू शकतो. याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा.
नसतील तर धन्यवाद म्हणून, थँक्यू म्हणून रिप्लाय करा चॅट बॉक्समध्ये. आपण मीटिंग एंड करूया. येस सर, विनोद सर, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमसाठीच आपण जे आहे ते युटिलायझेशन करतोय, जे की इंट्राडे साठी आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. 3 मिनिट टाइम फ्रेम. ओके. आता तुम्हाला काम काय, हे महत्वाचा मुद्दा इथं. तर तुम्हाला जे काम जे आहे ना ते लक्षात ठेवा. चार्टचा अनालिसिस करा. हे एक लक्षात राहू द्या मित्रांनो. आता वेगवेगळे चार्ट जे आहेत, जसं की निफ्टी 50 मधले हाय बीटावाले स्टॉक जे की डायनेमिक आहेत, त्या स्टॉकचं चार्ट्स अनालिसिस व्यवस्थितरित्या करा निफ्टी 50 मध्ये. ओके. त्यामध्ये बॅक टेस्ट करा, कुठे कुठे बुलिश डायव्हर्जन झालाय, कुठे कुठे बेरिश डायव्हर्जन झालाय ते बघा. एक लक्षात राहून द्या, तुम्हाला जर मोठं व्हायचंय, तुम्हाला पैसा कमवायचा आहे, तुम्हाला तुमचं नाव कमवायचंय, तुमच्या नजरेमध्ये तुम्हाला भरायचंय, तर त्याच्याकरता एक गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे परिश्रम. कुणी तुमचा हात पकडण्यासाठी तिथे येणार नाही आणि तुम्हाला तो घास, तो जी काय तुम्ही इच्छित ती गोष्ट करताय, ती गोष्ट मिळवून देणार नाही. त्याकरता तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे. रील मी बघत बसलो, युट्यूबवरती पिक्चर बघत बसलो, याचा त्याचा व्हिडिओ बघत बसलो, त्याने काही होणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी, तुमच्याबद्दल स्वतःचं जे बॅक टेस्टेड केलेला डेटा, स्वतःबद्दलचा अनुभव, स्वतःचा कॉन्फिडन्स जोपर्यंत क्रिएट होत नाही आहे, तोपर्यंत तिथं काही होणार नाही. ही गोष्ट लक्षात राहून द्या. आणि त्याकरता तुम्हाला काहीतरी सेटअप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा सेटअप इतका किलर सेटअप आहे, याला जर तुम्ही बॅक टेस्ट केलं, वन ऑफ द बेस्ट आहे. कारण याच्यामध्ये किंमत व व्हॉल्यूम ह्या दोघांचा डेडली कॉम्बिनेशन आहे. किंमत आणि व्हॉल्यूम काय आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्या दोन्हींचा डेडली कॉम्बिनेशन इथं झालेलं आहे. दुसरं, त्याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशनल ब्लेंड आहे, तो म्हणजे स्ट्रेंगचा. आणि त्याबरोबरच आणखीन एक ऍडिशनल ब्लेंड आहे, तो म्हणजे व्हॉलॅटिलिटीचा. ओके. तर ह्या तिन्हींचा डेड कॉम्बो आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे तुम्हाला आठवड्यातनं कमीत कमी 2 किंवा 3 दिवस मिळेल. बाकीचे 2 किंवा 3 दिवस तुम्हाला तिथं काही डोकं लावायचं नाहीये. दुसरं, कधी कधी ही सिस्टीम फेल पण होईल, पण इथं एक गोष्ट लक्षात राहून द्या. तुमचा जो स्टॉप लॉस असेल निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स सारख्या इंडेक्सेस मध्ये, आय गेस 20 पॉईंट्स आर मोर. 20 पॉईंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा जो रूल वापरायचा आहे, मॅक्स टू मॅक्स 2 ट्रेड तुम्ही तिथं पर्टिक्युलर जे आहे ते तरी एक्झिक्यूट केले, मोर दॅन इनफ. मोर दॅन इनफ आहे. बट हे एक्झिक्यूट, ह्या स्ट्रेंथ, ह्या सेटअपला वापरण्यापूर्वी कमीत कमी तुम्हाला हा डेटा जो आहे पाठीमागचे 6 महिने बॅक टेस्ट करावा लागणार आहे. ते बॅक टेस्ट केल्यातनं तुमचे जे डोळे जे आहेत त्याच्याशी हॅबिच्युअल होऊन जातील, युज्युअल होऊन जातील, आणि तरच तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये त्या ऑपॉर्च्युनिटीला काय करू शकाल, स्पॉट करू शकाल. नाहीतर असं व्हायचं, 5 नंतर मला ही गोष्ट कळते, बट लाईव्ह मार्केटमध्ये कळते नाही. ही गोष्ट तुम्हाला तिथं समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. रादर दॅन, या गोष्टी लक्षात राहून द्या. ह्याबरोबरच आणखीन एक ऍडिशनल अपील आहे तुम्हाला सगळ्यांना, की जे मी वेळोवेळी मोस्ट ऑफ टाइम सांगत असतो. लेट मी शो यू. हा आपलं युट्यूब चॅनल आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर. हा युट्यूब चॅनल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बट अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो ते कुठं कमेंट करतात, काय करतात, आय डोंट नो. आता व्हिडिओज जे आहेत मी ते अपलोड करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत, जसं की 20-50 कॅन्डलस्टिक पॅटर्न, न्यूट्रल माइंडसेट. या व्हिडिओजला थंब तुम्ही देत असाल, आय डोंट नो. थंब देताय, काय करताय, आय डोंट नो. बट इथं जे आहे कमेंट जे आहे ते कमेंट करत जावा. इथं जे आहे ते लाईक जे आहे ते टाकत जावा. शेअर जे आहे ते करत जावा. दॅट विल बी अ गुड थिंग फॉर मी ॲज वेल ॲज यू. कारण बेसिक बेसिक व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामधनं बेसिक जो आपण जो म्हणतो त्या गोष्टी तुम्हाला याच्यातनं जे आहे ते लक्षात येऊन जाईल. त्यामध्ये कमेंट करा, ही कळकळीची आग्रहाची विनंती. याबरोबरच जर कुणाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खुलवायचं आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, समजा तिकडे तुम्हाला सापडत नसेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. इथे बघा लिंक सुद्धा मेन्शन केलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते नक्की खोलू शकता. धन्यवाद. थँक्यू. उद्या सकाळी भेटूयात.
उद्या सकाळी सुद्धा वेबिनार आहे, मी मेसेज त्याच्यानुसारच टाकलेला आहे. ओके. थँक्यू.